आणि तिकडे आता सुप्रिया सुळे पोहोचतील। तर आपण बघतोय की आंदोलनास्थळी आता सुप्रिया सुळे पोहोचलेल्या आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची त्या भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा सुद्धा करतील। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय थेट दृश्य आत्ताची आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जी दिसतात आझाद मैदानातली लाईव्ह दृश्य आपण आपल्या NDTV मराठीवर बघू शकतोय। आणि सुप्रिया सुळे जरांगेंच्या भेटीसाठी आता आझाद मैदानावर पोहोचले। आपण बघतोय की या दरम्यान आता आज आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। मुंबईत जरांगेंचं उपोषण सुरू होऊन आज 3 दिवस उलटून गेलेले आहेत। काल एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती, म्हणजे आज पुन्हा एकदा आजच्या दिवसाची मुदत संपायला अवघे 3 तास उरलेले। पुन्हा एक दिवस वाढून मिळतो का हे बघावं लागणारच आहे, पण त्याच दरम्यान अनेकांच्या भेटीगाठी होत आहेत। काल आपण बघितलं तर शिवसेनेच्या नेत्यांनी, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी खरं तर यांची भेट घेतली होती जरांगेंची। आणि आज आपण बघतोय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अक्षय, सौरभ, आज आपण बघतोय की आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे दाखल झालेले आहे। खरं तर शरद पवार देखील या आंदोलनाला भेट देण्यासाठी येतील असं बोललं जात होतं, मात्र शरद पवार पुणे दौऱ्यावर आहे, त्यामुळं आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल झालेले आहे। आज त्यांचे खासदार या ठिकाणी दाखल झाले होते, त्यांच्या माध्यमातून देखील धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिला। त्यामुळे आता सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल झाले आहेत, त्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। या चर्चेनंतर सुप्रिया सुळे यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे बघणे महत्वाचं ठरणार आहे। मात्र सगळ्यात महत्वाचं सर्वपक्षीय नेत्यांकडून ओबीसीतनं आरक्षण मिळावं ही जी मागणी आहे या बाबत काय भूमिका त्यांची व्यक्त केली जाते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। कारण सगळ्यात महत्वाचं कायदेशीर अडचण आहे हे या मराठा समाजाला कुणबी जातीतनं ओबीसीचं आरक्षण देण्यासाठी। आणि त्याचमुळं आता विरोधक फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्यासाठी येत आहेत की त्यांची भूमिका याबाबत काही वेगळी आहे हे बघणे महत्वाचं ठरणार आहे। निश्चितच अक्षय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय खासदार सुप्रिया सुळे आता जरांगेंच्या भेटीला जरांगेंशी त्या चर्चा करतील आणि त्यानंतर मग सुप्रिया सुळे नेमकी काय भूमिका मांडतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर मुंबईतली ही थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। मुंबईत मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस। जरांगेंनी निर्धार तर केलेलाच आहे की जोपर्यंत पूर्ण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इथून आम्ही ही जागा सोडणार नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि उपसमितीचे जेव्हा सदस्य भेटायला आलेले होते तेव्हा सुद्धा त्यांनी हा निर्धार बोलून दाखवला आणि अजून एक 6-7 दिवस सरकारकडे असल्याचं त्यांनी म्हटलं। पुढच्या रविवारपर्यंत एकही मराठा त्यांच्या घरात दिसणार नाही, सगळे मराठे पोराबाळांसकट मुंबईला येऊन धडकतील असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे। आणि त्यानंतर आपण बघतोय की सरकारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा बैठकींचे सत्र सुरू झालेली आहे, चर्चांना वेग आलेला आहे। आणि त्यातच आता आपण बघतोय की काही नेते मंडळी सुद्धा मनोज जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचतात। काल शिवसेनेचे नेते भेटायला गेले होते, त्यानंतर ठाकरे गटानं यांना पाठिंबा दिलाय। काल मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी फोनवरून चर्चा केली आणि आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं। आणि आज आता सुप्रिया सुळे नेमकी काय आंदोलनाबाबत भूमिका घेतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरेल।